साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे मराठा कोळसेवाडी कल्याण येथे। बघितलं तिथं लोक किती जमलेत ते, मला उभं राहायला सुद्धा जागा नाहीये। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला। त्याचं नाव आहे साडेमाडेतीन। मराठा कोळसेवाडी परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात अरुण दिघे यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। परिसराबद्दल माहिती सांगायचं तर आम्ही इथे हनुमान सेवा मंडळ या नावाने संस्था चालवत असताना आम्ही सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये तसेच धार्मिक उत्सव आम्ही इथे सतत साजरे करत असतो। या विभागामध्ये आमच्या महिलांचे बचत गट वगैरे आहे, त्याच्यातून सामाजिक कार्य महिलाही करत असतात। त्यामुळे आज ही गर्दी जी दिसते ते महिला मंडळाच्या माध्यमातूनच आमच्या इथे आहे। बरं, पण मग महिलांबरोबर पुरुष मंडळी पण असतात ना? पुरुषही काम करत असतात, महिलांचं मंडळ वेगळं आहे। वेगळं म्हणजे संलग्नच आहे त्याला, म्हणजे पुरुषांचं मंडळ पण आहे वेगळं? मंडळ वेगळं आहे आहे पण आज आले त्यातले सदस्य आलेले आहेत ना? सगळेजण धमाल करणार ना? सुरुवात करायची मग साडेमाडेतीन सुरुवात करूयात टोकन्स वाटून। आपण आता आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत। हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव काय? श्रुती महादेव गायकवाड। श्रुती, तू माझं एक छोटंसं काम करायचंय। यातली 3 टोकन्स मला काढून द्यायचे। तू डोळे मीट आणि एक एक टोकन काढून दे। एक मिक्स कर जरा। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशिबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 55। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 92। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांसोबत आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अपर्णा जाधव। अपर्णा जाधव। अपर्णा, तू काय करते सध्या? मी आता रिसेंटली TY BCom ची एग्जाम दिली आहे आणि आता जॉब शोधते। जॉब करतेयस की अजून शोधतेयस? शोधते। बर, घरी कोण कोण असतं? मम्मी पप्पा आणि भाऊ। मम्मी पप्पा आणि भाऊ? भाऊ मोठा आहे? हा, मोठा आहे। बर, मग काय त्याच्या लग्नाचं चाललंय? अजून तरी नाही। अजून तरी नाही? मग ते काय असं म्हणतेस का, दादा मला एक वहिनी आण वगैरे, असं कधी आपल्या लाडा लाडात भावाला म्हणतेस? नाही। बर, पण कधी विषय असा घरात त्याच्या लग्नाचा? अजून नाही। अजून नाही। पण मग त्याचं लग्न पहिल्यांदा की तुझं? त्याचं लग्न। त्याचं पहिल्यांदा ननंदबाई म्हणून जरा गाजवणार असं नाही, तो वयाने मोठा पण आहे ना। म्हणून त्याचं पहिल्यांदा। बर, दादानी तुला काय काय गिफ्ट दिलेली तुला आवडली? एक वॉच दिलेला पहिल्यांदा। नंतर ड्रेस। अजून काही लहान दिले असतील। बर, असं काही नेकलेस वगैरे दिलाय? नाही दिलेला अजून। बर, घरातल्यांना कधी घ्यायला सांगितलंस? नाही। अजून नाही? बर, बघूयात मी या नेकलेसवर काय येतं ते सांगणार आहे शेवटी। त्यासाठी तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वैशाली रवींद्र कुलकर्णी। कुलकर्णी काकी, आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे। बर, आणि काका? ते सर्व्हिस करतात। बर, कुठे? ते घाटकोपरला आहेत। मग कल्याण बॉम्बे कॉर्पोरेशन मध्ये। बर, मग घाटकोपर वरून कल्याणला रोज अप डाऊन करतात। बर, घरी अजून कोण कोण असतं? 2 मुलगे आहेत, सून आणि नात आणि मिस्टर। सुनबाई पण आहेत? हो। क्या बात आहे। मला सांगा, काकांनी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कुठला दागिना घेतला? पहिल्यांदा मंगळसूत्र केलं आणि नंतर लक्ष्मी हार केला। लक्ष्मी हार केला घरच्या लक्ष्मीसाठी? बर, तो पसंत करायला कोण गेलं होतं? त्यांनी स्वतःहून आणला होता मला गिफ्ट म्हणून, मला माहितीच नव्हता। आणि मग अचानक आणला। मग त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय होती? मला खूप आनंद झाला। आनंद झाला? बर, बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय ते। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आभार आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? बेबी बाळासाहेब चव्हाण। चव्हाण मावशी, तुम्ही काय करता? भाजी विकते। भाजी विकता? कुठे, म्हणजे इथे मार्केट यार्ड मध्ये? नाही, मी टिळक चौकात बसते। बर, तिकडे। आणि काका काय करतात? काका किराणा दुकानात कामाला आहे। किराणा दुकान त्यांचं आहे आणि तुमचं? रोज आणि कामाला आहेत। मग तिकडे कामाला आहेत? मग घरची खरेदी कोण करतं? दोघं पण करतो। दोघं पण करता? मग मुलं?
मुली 2 आहेत, हा एक 12वीला एक 13वीला आहे. बर, मग आता काय त्यांची गडबड चालली आहे लग्नाची? नाही इतक्यात नाही, अजून तरी 5 वर्ष नाही, 5 वर्ष नाही का? पूर्ण शिक्षण करायचं. पूर्ण शिक्षण पहिल्यांदा झालं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. मला सांगा, काकांनी कुठला दागिना पहिल्यांदा घेतला होता तुम्हाला? पहिल्यांदा मनी मंगळसूत्र. बरं, मला सांगा की तुम्हाला आता कुठला दागिना घ्यावासा वाटतो? आता नाही मला अपेक्षा कुठल्या पण डाग मुलींसाठी का होईना मुलींसाठी वाटतं कुठला घ्यावासा वाटतं? कानातले वगैरे घ्यावा. कानातलं वगैरे घ्यावं, पण अजून घेतलेलं नाहीये. नाही. बघा, तुमच्या मुलींना घेण्यासाठी मी आज एक संधी देतोय. बघूयात त्या संधीचं तुम्ही सोनं करताय की नाही. चालेल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील अपर्णा, त्याच्यानंतर कुलकर्णी काकी आणि सर्वात शेवटी चव्हाण मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. 1 ग्रॅम सोन्याचा मुलामा असलेल्या या नेकलेस सेट मध्ये एक नेकलेस आणि 2 कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतेय अपर्णा. अपर्णा, हे 0 ते 9 असे 10 अंक आहेत आणि शिवाय मी एक एक्स्ट्रा अंक दिलाय म्हणून 11 अंक आहेत. यातले फक्त तुला 4 अंक वापरायचे आहेत आणि या नेकलेस सेटची किंमत ठरवायची. 0 ते 9 असे 10 अंक आणि एक एक्स्ट्रा 0 मी तुला दिलेला आहे. काय किंमत आहे? 2500. म्हणजे 2500. बरोबर वाटते एवढी किंमत असेल की कमी असेल, जास्त असेल? असेल, वाटते रेंज मध्ये असेल. या रेंज मध्ये असेल असं तुला वाटतंय? काय अंदाज आहे तुझा? 2500. नक्की? नक्की. ठामच या मतावर? हा. लिहून टाकायची? हा. लिहूयात मग. कुलकर्णी काकी, आता तुम्ही किंमत लावा. 11 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक वापरायचे आहेत. त्याच्या अगोदर हा नेकलेस सेट नीट पाहून घ्या. त्याच्यावर सुंदर आकर्षक अशी नक्षीकाम केलेलं आहे. काय किंमत आहे? 2600 रुपये. 2600. तिच्यापेक्षा 100 रुपये वाढवले. वाटते एवढी किंमत? हो. नक्की? किंमत जास्त आहे असं वाटत नाही? नाही. अजिबात नाही वाटत? नाही. नाही, मला तर काही कळतच नाही. नाही. मग मी काय सांगणार? पाठीमागे विचारू, यांना जास्त कळतं. किती? 1700. 1850. 1900. एक मिनिट त्यांना निर्णय घेऊ देत. आता काय वाटतंय? 2700 वाटतं. तुमच्या किमतीपेक्षा बाकीचे सगळेजण कमी किमती सांगतात. तुम्हाला काय वाटतं? मला तेवढी वाटते. एवढी बरोबर वाटते? लिहून टाकायची ही किंमत? नक्की? चालेल. लिहूयात. चव्हाण मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 11 अंक, यातले फक्त 4 अंक वापरायचे आहेत. नीट नेकलेस सेट पाहून घ्या, त्याच्यानंतर किंमत ठरवा. काय किंमत आहे? 2300. 2300. 2500, 2600 आणि तुम्ही 2300. किंमत जास्त वाटते की कमी वाटते? कमी वाटते, राहू द्या, कमीच बरी आहे. कमीच राहू द्यात. बरोबर वाटते तुम्हाला? बरोबर. हीच किंमत ठेवायची? हीच. नक्की? नक्की. लिहून टाकायची? मग लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा अपर्णा हिने सांगितलेली किंमत आहे 2500 रुपये. त्यानंतर कुलकर्णी काकी यांनी सांगितलेली किंमत आहे 2600 रुपये आणि सर्वात शेवटी चव्हाण मावशींनी सांगितलेली किंमत आहे 2300 रुपये. पाहूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1400 रुपये, ज्याच्या जवळचा अंदाज सांगितला होता चव्हाण मावशींनी. अभिनंदन चव्हाण मावशी, तुम्हाला मिळतोय हा नेकलेस सेट. जय. अभिनंदन मावशी. थँक्यू. काय वाटते मनापासून सांगा आता? लय आनंद झालाय. लई आनंद झालाय. मावशी, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे इथं प्रेक्षक आलेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला देणार मी एक आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, झाडावर दिसे कोळसा
हा चमत्कार कैसा म्हणजे कोण, याच्यावर तुम्ही विचार करत राहा.